गुड इव्हनिंग मित्रांनो. तर आज आपण रिच डॅड पुअर डॅडमधील चॅप्टर पहिला मधील सारांश पुढं कंटिन्यू करणार आहोत. श्रीमंत जे गरीब डॅड जे होते ते म्हणायचे कुठलीही गोष्ट जर घ्यायची आहे तर गरीब डॅड म्हणायचे ही 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 वस्तू घ्यायची माझी ऐपत नाही आहे, असं प्रत्येक वेळेस ते म्हणायचे. जर कुठल्याही जर लेखकाला काही गोष्ट हवी असेल तर प्रत्येक वेळेस लेखकाचे वडील म्हणायचे की ही गोष्ट घ्यायची माझी ऐपत नाही आहे. पण जे श्रीमंत वडील होते ते म्हणायचे की ही वस्तू मला विकत घ्यायची आहे, पण कसं घ्यायची आहे त्यासाठी तुम्ही आपल्या मेंदूला कामाला लावा, असं श्रीमंत डॅड म्हणायचे. तुमचा मेंदू हा संगणकापेक्षा खूप फास्ट आहे, असं श्रीमंत डॅड म्हणायचे. त्यामुळे त्याला तुम्ही कामाला लावा, असं कोण म्हणायचे? श्रीमंत डॅड. तुम्ही ज्यावेळेस म्हणता की ही वस्तू मला माझी घेण्याची ऐपत नाही आहे, तर तुम्ही त्यावेळेस तुमच्या मेंदूला आळशी बनवताय, असं श्रीमंत डॅड म्हणतात. श्रीमंत डॅड म्हणतात की आळस केला की आरोग्य आणि संपत्ती या दोन्हीचा ऱ्हासच होतो. म्हणजे जर आपण आळस केला कुठल्याही गोष्टीला तर आपल्याजवळची संपत्ती असो किंवा आपलं आरोग्य असो, या दोन्ही गोष्टीचा ऱ्हास निश्चित आहे, असं श्रीमंत वडील म्हणतात. माझे गरीब डॅड म्हणायचे की खूप अभ्यास कर, तू खूप अभ्यास कर, म्हणजे खूप अभ्यास कर आणि चांगले मार्क्स घे आणि एखादी नोकरी धर, असं कोण म्हणायचे? गरीब डॅड. तर श्रीमंत डॅड म्हणायचे तू खूप अभ्यास कर, म्हणजे तुम्ही एखादी चांगली कंपनी बनवू शकाल आणि एका कंपनीचे मालक असायला पाहिजे, या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा, असं कोण म्हणायचे? श्रीमंत डॅड. ज्यावेळेस लेखक जेवायला बसायचा ज्यावेळेस वाटेवर पूर्ण दिवसातून काम सगळं झाल्यानंतर ज्यावेळेस लेखक जेवण्यासाठी बसायचे त्यावेळेस जो गरीब डॅड आहे त्याला आर्थिक या गोष्टीवरती सल्लामसलत करायला आवडत नसायचं. तर श्रीमंत डॅड हे जेवताना हे पॉझिटिव्ह गोष्टी आर्थिक विषयी बोलायचे, असं लेखक आपल्या याच्यामध्ये नमूद करतात. गरीब डॅड, लेखकाचे गरीब डॅड नेहमी म्हणायचे मी कधी श्रीमंत होणार नाही, आणि हे त्यांचं भाकीत सत्तेत उतरलं आणि ते गरीबच राहिले, असं कोण म्हणतं? आपले गरीब जे त्याचे वडील होते त्यांचं नेहमी असंच म्हणणं असायचं की मी कधी श्रीमंत होणार नाही, आणि झालंही तसंच. पण श्रीमंत डॅड म्हणायचे की मी आज जरी गरीब असलो किंवा आज जरी माझ्याकडे पैसा नसेल तर भविष्यात माझ्याकडे भरपूर पैसा असेल आणि मी त्या दृष्टिकोनातून मी काम करणार आहे, असं कोण म्हणायचं आहे? श्रीमंत डॅड. सो श्रीमंत डॅड म्हणायचे मी श्रीमंत आहे, आणि श्रीमंत माणसं हे असं वागत नसतात, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, निगेटिव्ह थॉट्स हे श्रीमंत कधीच करत नसतात, असं श्रीमंत डॅड लेखकाचे म्हणायचे. गरीब डॅड म्हणायचे की पैसा आपण त्याच्यामध्ये पण तुम्हाला आठवत असेल द सिक्रेटमध्ये रहस्य, याच्यामध्ये आपण वाचलो आहे की जे गरीब लोक राहतात ते म्हणतात पैसा ही माझ्या डाव्या हाताचं मळ आहे. पण मित्रांनो, पैसा हा डाव्या हाताचा मळ नाही आहे, पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. इथेच या पुस्तकात पण लेखकाने नमूद केलेलं आहे की गरीब डॅड नेहमी म्हणायचे पैसा माझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे, आणि झालंही तसंच, त्यांच्या जीवनात पैसा आला नाही आहे. आणि श्रीमंत डॅड म्हणायचे की पैसा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाला जसे इनपुट द्याल तसं तुमच्या जीवनात अवतरित होणार. तर मित्रांनो, श्रीमंत डॅड म्हणायचे की पैसा खूप इम्पॉर्टंट आहे आणि पैसा प्रत्येकाला इम्पॉर्टंट आहे, असं श्रीमंत डॅड म्हणायचे.
त्यामुळं श्रीमंत डॅड नेहमी आपल्या विचार जे आहे ते विचार करून चूज करायचे, किंवा त्याला काय म्हणू आपण, नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. तर मित्रांनो, असं या पहिल्या ह्याच्यामध्ये त्यांच्या दोघातील तफावत, विचारांची तफावत कशी आहे याबद्दल लेखकांनी पहिल्या अध्यायामध्ये मांडलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जी ही कविता वाचली, आपण त्या सुरुवात करताना पहिला शॉर्ट जो 3 मिनिटाचा जो केला त्यामध्ये ही कविता वाचली. त्यानंतर ही कविता आहे, वाट अशी जी मी न घेतली. तर मित्रांनो, मला वाटत नाही परत रिपीट करावे, तर तुम्ही त्या ह्याच्यावरती जाऊन बघू शकता. श्रीमंत डॅड म्हणायचे की पैसा हे एक शक्तीचं स्वरूप आहे. पैसा हे एक शक्तीचं स्वरूप आहे असं कोण म्हणायचे? श्रीमंत डॅड. आणि तशीच शिकवण रॉबर्ट कियोसाकींना त्यांच्या श्रीमंत डॅडकडून भेटलेलं आहे. पैसा येतो आणि जातो, तो पैसा कसं काम करतो किंवा त्याकडून काम कसं करून घ्यायचं याचं शिक्षण मिळालं कुणाकडून भेटलं? श्रीमंत डॅडकडून. जर तुम्हाला त्याचं जर शिक्षण नाही भेटलं तर मित्रांनो, तुमच्या जीवनात तुम्ही नेहमी गरीब असाल. तर त्यामुळं श्रीमंत डॅड नेहमी म्हणायचे की तू पैशाला कामाला कसं लावशील याच्याविषयी विचार कर. तुझ्याकडे आज जर पैसा नाही आहे, पण उद्या तुझ्याकडे जर पैसा आला तर तू त्याला कसं कामाला लावशील याच्यावरती तू विचार करायला पाहिजे, असं श्रीमंत डॅड म्हणायचे. ज्यावेळेस श्रीमंताचे धडे ज्यावेळेस शिकायला लेखकांनी सुरुवात केलं त्यावेळेस ते होते फक्त 9 वर्षाचे. त्यामुळे श्रीमंत डॅडने दिलेले धडे हे खूप महत्त्वाचे आहेत. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, आता मी पण बाप आहे आणि मला पण 3 मुलं आहेत. तर मित्रांनो, जे आपण लहान बालपणात मुलांच्या मनावरती जे बिंबवतो तेच पुढं चालून त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी येतं. तर मित्रांनो, अशा कुठल्याही गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आपल्या पाल्यासमोर, आपल्या मुलासमोर, आपल्या मुलीसमोर कधीच बोलू नका. तर मित्रांनो, लेखक म्हणतात की श्रीमंत डॅडनी त्यांना 6 धडे त्यांना गिरवायला सांगितले होते. तर ते जे 6 धडे श्रीमंत डॅडनी रॉबर्ट कियोसाकींना जे दिलेले आहेत, ते 6 धडे पुढं या चॅप्टरच्या माध्यमातून आपल्याला लेखकांनी सांगितलेले आहेत. तर मित्रांनो, या पहिल्या धड्यातून मला हे समजतं की तुम्ही पैशाविषयी तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी तुम्ही आतमध्ये फीड केलेल्या आहेत, तर त्याच गोष्टी इथं लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, अशाप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर पैसा हवा असेल तर तुम्ही तुमच्या जीवनाला पॉझिटिव्ह इनपुट द्या, पैशाविषयी चांगले इनपुट द्या. आणि सर्वात इम्पॉर्टंट मित्रांनो, पैसा हा डाव्या हाताचा मळ नाही आहे. पैसा हा डाव्या हाताचा मळ नाही आहे, ही गोष्ट तुम्ही तुमच्यावरती बिंबवा, तुमच्या मनावरती बिंबवा की पैसा हा सहजासहजी येत नसतो. आता आपण पाहू शकतो, काही लॉटरी लागलेली राहते, कोणाला करोडपती होतात क्षणामध्ये आणि पुढच्या 2-4 वर्षात ते भिकायला लागलेले असतात. असे भरपूर उदाहरण तुम्ही सर्च करू शकता, नेटवरती तुम्हाला भरपूर उदाहरण भेटतील. त्यामुळे मित्रांनो, पैसा तुमच्याकडे जर आला तर तुम्ही त्याची कसं तुम्ही मॅनेजमेंट कराल याची जी पूर्वतयारी आहे तुमच्याकडे ऑलरेडी असायला पाहिजे पैसा येण्याच्या अगोदर. तर मित्रांनो, एक वाक्य मी कुठेतरी वाचलेलं आहे की आपण म्हणतो की पैसा माझ्याकडे यायला पाहिजे, पण पैसा म्हणतो की तू असं काहीतरी कर की ज्याच्यामुळे मी तुझ्याकडे येऊ. तर मित्रांनो, जे काहीतरी जे करायचं आहे ना, तेच आपल्याला शिकायचं आहे. तर भेटूया पुन्हा लवकरच चॅप्टर 2 मध्ये. धन्यवाद.